माव्याचे मोदक कसे करायचे? दूध, मावा, गूळ, वेलची पूड आणि केसर. कढईमध्ये मावा घ्यायचा, ते परतवायचं, ते व्यवस्थित छान परतून घ्यायचं. छान आणि त्याला व्यवस्थित परतवल्यानंतर आणि ते जळू द्यायचं नाही, व्यवस्थित ढवळतच राहायचं. आता मावा आपला तयार झालेला आहे. बघा किती छान झालेला आहे आणि थोडा कलरही आलेला आहे. आणि मग त्यामध्ये आपण गूळ घालूया आणि गूळ घातल्यानंतर त्यामध्ये परत परतवायचं. परतवल्यानंतर व्यवस्थित पूर्ण गूळही छान मिसळून जाणार आणि व्यवस्थित छान दिसणार. कलरही चेंज होतो आणि पण कलरही चेंज झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण केसर घालायचा आणि दूध घालायचं थोडं आणि वेलची पूड घालायची. असं परत हे ढवळून घ्यायचं, एकजीव करायचं, छान ढवळायचं, पूर्ण व्यवस्थित ढवळायचं. आता घट्ट झालेलं आहे. ढवळत ढवळत ते घट्ट होतं. थोडं घट्ट झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर ते पूर्ण कोरडं होतं. आता आपला मावा तयार झालेला आहे. माव्याचे मोदक करूया आपण. सगळं मिश्रण एकत्र केलेलं आहे. आता आपण मोदकाची तयारी करूया. मोदक भरायला पात्रामध्ये मोदक भरायचं आणि सोपी आणि सरळ पद्धत आहे. छान लागतात, चविष्ट लागतात. आता मोदक तयार झालेला आहे. बघा किती सुंदर मोदक झालेला आहे. हा आपला मावाचा मोदक तयार झालेला आहे. असे सर्व मोदक तयार करून घ्यायचे माव्याचे. असे छान आकार, किती व्यवस्थित दिसतंय. आपले मोदक झाले. आता आपण तळलेले मोदक करू. त्यामध्ये ओलं खोबरं घेतलं. ओलं खोबऱ्याला चांगलं कढईमध्ये भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर दूध घालायचं. दूध घालून त्यामध्ये केसर घालायचा आणि नंतर थोडी साखर घालायची. मापाचं 1 कप साखर घातली आणि चांगलं ढवळायचं, एकजीव करायचं आणि थोडं गूळ घालायचं. गूळ याच्यासाठी घालायचं कारण की आपण साखर थोडी घातली, दोन्ही मिक्स करू शकता किंवा तुम्हाला ऑप्शनल आहे, साखरेचेही करू शकता किंवा गुळाचेही करू शकता. असं छान मस्त ढवळायचं. कलरही चेंज झालेला आहे. नारळाला पण पाणी सुटतं, तेही कोरडं झालेलं आहे. आता आपलं हे सगळं मिक्स झालेलं आहे ना, ते कोरडं करून घ्यायचं. आता आपलं झालेलं आहे, पूर्ण सारण तयार झालेलं आहे. वेलची पूड घालायची वरून आणि ढवळायचं. आपलं सारण तयार झालेलं आहे, थंड झालेलं आहे. आता आपण तळलेले मोदक करूया. मी पात्या करून ठेवलेल्या होत्या, मी ते कापून ठेवलेले आहे पुऱ्यासारखे. आणि आता आपण त्यामध्ये सारण भरू. व्यवस्थित भरायचं, कडेला लावू द्यायचं नाही, कारण ती सारण निघालं की मोदकही तुटतात मग आणि सारण बाहेर पडतं. व्यवस्थित असे करून घ्यायचे. असे त्या मोदकाच्या याला घड्या पडायच्या आणि छान आकारही येतो. मस्त असं घड्या पाडायच्या आणि वरचं सारणाला खाली दाबायचं आणि नंतर
त्या घड्यांना एकत्र आणायचं. बघा किती छान मोदक तयार झालेला आहे. असे सगळे मोदक करून घ्यायचे. परत एक दुसरा मोदक तोही तयार झालेला आहे. असे सर्व मोदक तयार करून घ्यायचे. आपले मोदक आता तयार झालेले आहे. आपण त्याला आता तळायला घेऊया. मोदक तळायला घेतलेले आहे. वरच्या हलक्या हाताने वर थोडं तेल घालायचं. वरचा पोचनेही तो चांगला कच्चा राहत नाही. असं एकजीव करून मस्त छान तळून घ्यायचं. मोदक आपले तयार झालेले आहे. व्यवस्थित कलरही आलेला आहे मोदकाला. छान दिसत आहे. परत एकदा तळायचं तेल. मोदकाला अजून तळायचं. परत एकदा आपण तळून घेऊया व्यवस्थित. कच्चे राहिले नाही पाहिजे म्हणून असं वरून तेल सोडायचं असतं, ते टाकायचं असतं मोदकावर. वरचा भागही पोषण तो कच्चं नाही वाटायला हवं जेव्हा आपण खातो तेव्हा. मोदक आता आपले हेही तयार होत आहे. आपले मोदक आता तयार झालेले आहे. तळलेले आणि खव्याचे मोदक तयार